नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. तर बघा मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती. ज्या माहितीच्या अनुसार आता सोयाबीनमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 100% होणार आहे 6,000 पार. पण इथं प्रश्न उद्भवलाय की अखेर सोयाबीनमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव का व कधी होणार या ठिकाणी 6,000 पार. ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय की अखेर सोयाबीनमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव हा 6,000 पार. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर. या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा. आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सातत्याने पाहावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती. ज्या माहितीच्या अनुसार आता सोयाबीनमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 100% होणार आहे 6,000 पार. पण इथं प्रश्न उद्भवलाय की अखेर सोयाबीनमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा का व कधी होणार 6,000 पार. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर. हे उत्तर जाणून घेण्यापूर्वी सोयाबीनचं या ठिकाणी सोयाबीनसोबत असणारं नक्की रिलेशन काय ते समजून घेणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, जेव्हा आपण 100 किलो सोयाबीन घेतो त्याला प्रोसेस जेव्हा करतो तर त्याच्या माध्यमातून जवळपास आपल्याला सोयाबीन मिळत असते या ठिकाणी 80 ते 82 किलो आणि जवळपास 18 ते 20 किलोपर्यंत या ठिकाणी सोयातेल हे मिळत असते. म्हणजे याचा अर्थ काय की सोयाबीनचा बाजारभाव हा सर्वस्वी अवलंबून असतो सोयाबीनच्या दरावरती. जर सोयाबीनची मागणी चांगली असेल तर सोयाबीनला दर चांगला मिळतो आणि सोयाबीनला चांगला दर मिळाला की आपोआप सोयाबीनचा बाजारभाव सुद्धा या ठिकाणी उच्च राहतो. मग अशा परिस्थितीत सोयाबीनमुळे सोयाबीनचा बाजारभाव कशा पद्धतीनं 6,000 होऊ शकतो हे जाणून घेऊयात. बघा मित्रांनो, मागच्या वर्षीचा जर विचार केला तर मागच्या वर्षी देशात सोयाबीनचं उत्पादन किती झालं होतं? जवळपास 90 ते 92 लाख टन. याच्यापैकी 70 लाख टन जी सोयाबीन होती ती देशात वापरली गेली आणि 20 लाख टन सोयाबीन ही निर्यात करण्यात आली. राहिलेली जवळपास 1 ते 2 लाख टन जी सोयाबीन होती ती शिल्लक स्टॉक म्हणून या ठिकाणी ठेवण्यात आली. तसं बघायला गेलं तर हा स्टॉक सुद्धा नगण्य होता. पण यंदाच्या वर्षीचं चित्र फार भयंकर आणि भीषण आहे. कसं ते समजावून सांगतो. बघा मित्रांनो, यंदाच्या वर्षीचं तब्बल 20 ते 25% सोया उत्पादनात घट आहे. याच्यामुळं यंदाचं सोयाबीन उत्पादन 90 ते 95 लाख टनांच्या आसपास स्थिरावेल. यातून 10 लाख टनांच्या आसपास जे सोयाबीन आहे ते बीज निर्मितीसाठी वापरले जाईल. शिल्लक 85 लाख टन या जास्तीत जास्त सोयाबीनच्या आकड्याला पकडले किंवा सर्व कास्तकार बांधवांनी सोयाबीन विकलं तर एवढं सोयाबीन हे आपल्यापाशी उपलब्ध राहील. याच्यापैकी जर आपण इन प्रोसेस केली तर तुम्हाला सांगतो सोयाबीन किती निघणार तर जवळपास 68 लाख टन सोयाबीन ही निर्मित होणार.
जर आपण देशातील सोयाबीनचा वापर बघितला तर तो आहे 70 लाख टन, म्हणजे आपल्या देशातच सोयाबीन जेवढी लागते त्यापेक्षा यंदाच्या वर्षी उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. मग बघा, जेव्हा उत्पादन व त्यासोबत मागणी म्हणजे मागणी पुरवठ्यातला गॅप जर सामान्यतः 20 ते 25% वर असतो, तेव्हा त्या असणाऱ्या प्रोडक्टचा बाजारभाव जवळपास आपल्याला 35 ते 40% सुधारताना दिसतो. याचा अर्थ या परिस्थितीला आपण मान्य केलं तर सोयाबीनचा जो बाजारभाव आहे, तर हा बाजारभाव आपल्याला एप्रिल किंवा मे महिन्यात सोयाबीनमुळे 6,000 रुपयापर्यंत पोहोचताना दिसू शकतो. म्हणजे याचा अर्थ सोयाबीनची मागणी व सोयाबीनचा पुरवठा यातील गॅप मे महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावाला 100% 6,000 पार पोहोचवणार आहे. अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर एक स्वाभाविक सल्ला आपणास देतो की तुम्हाला काय करायचं आहे की जर थांबणं शक्य असेल तर थांबलेलं फायद्याचं, ज्यामुळे 6,000चा दर मिळेल. आणि जर थांबणं शक्य नसेल तर एक तर सरकारला हमीभावावरती सोयाबीन विक्री करा, नाहीतर काय करा, दुसरी महत्त्वाची गोष्ट की बाबा आजच्या कंडिशनला विकायचं असेल तर 15 डिसेंबरनंतर विका, जेव्हा 47-48 सोयाबीनचा भाव मिळेल. आणि जेवढी गरज आहे तेवढं सोयाबीन विक्री करा. बाकी सोयाबीन येणार तेजीसाठी रोखून धरा, ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा. तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो कसा बरं राहणार, याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. आणि व्हिडिओमधील माहिती जर मनापासून आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत आहे सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्या मनापासून व्यक्त करतो. या ठिकाणी खूप खूप आभार.